तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहे SK गेमिंग अँड ब्लॉग्स यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपला हा वन ब्लॉगचा पार्ट 2 आलेला आहे. तर आता आपल्याला इथे आपले सगळे ॲनिमल्सची शिफ्टिंग करायची. यार मगाशी मी परत ऑनलाईन आलतो. यार मशरूम का होती तेव्हा आत्ता गेली. आपले मशरूम का गेले, पिग्स होते ते पण गेले, काऊज पण गेल्या. आता फक्त शीप आणि चिकन राहिले आणि माझ्या हातात एक आता इथे एक ट्री उगलाय, आपण त्याला चॉप करून घेऊ. चेस्ट आलती मागच्या वेळेस, ती कट करून घेऊ. पहिले इन्व्हेंटरी सॉल्ट करूया थोडीफार. एक अजून चेस्ट लावूया म्हणजे डबल चेस्ट होईल. तर आता आपली उद्या म्हणजे रविवारी एक अजून व्हिडिओ येईल फ्री फायरची. आपला एक फॉलोअरच आहे, त्यांनी मला कमेंट केलं होतं माझ्यासोबत फ्री फायर खेळ वगैरे, UID देवी. मी त्याला UID दिली आहे. आता उद्या आम्ही फ्री फायर खेळ, बहुतेक उद्या आमची व्हिडिओ येईल. ती व्हिडिओ पण बघायला नक्की विसरू नका, ती पण व्हिडिओ खूप छान आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं तुम्ही यार काय कमेंट करून सांगतच नाही काय बनवू काय नाही बनवू. तर माझं काय प्लॅन आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ना आपल्यासाठी फार्म बनवूया. ह्याचं ट्री फार्म, आपले सीड्स वगैरे लावण्यासाठी एक फार्म बनवूया. तर आता ह्यांची शिफ्टिंग करण्यासाठी ह्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ आपल्याला बनवावे लागतील. शीपला आय थिंक सो वीट आवडतं, आपण वीट क्रिएट करूया. बघूया वीट खाते कशी. नाईस. तर आता सगळ्या शीपला आपल्याला इथे शिफ्ट करायचं आहे. बट एक सेकंड, सगळ्यात पहिले आपल्याला इथे एक हे बनवायला लागेल, ते लॉक करण्यासाठी. काय ना माझे ले नाव लक्षात यार राही ना. फेन्स गेटच. मला वाटलं गेट नाही म्हणत, त्यामुळे मी बोललो नाही. एक स्टिक पाहिजे आपल्याला. एक स्टिक बनवून घेऊ. एक स्टिक बनली आहे आपली. तर यार पुढच्या व्हिडिओ म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये यार कमेंट करा तुम्ही, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय बनवलं पाहिजे. जर तुम्ही सांगितलं नाही तर मला कळणार कसं की आपण काय करावं काय नाही करावं. हळूहळू यार पडताल तुम्ही, पडताल हळूहळू या. सगळ्यांना खायला देणार आहे. या 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 अजून कोण आहात तू? बस झालं. आणि आय थिंक सो चिकन खाते सीड्स आय थिंक, बट आपल्याकडे सीड नाही आहे. सॉरी चिकन, तू मेली तरी चालेल. तर आता आपण परत एकदा चॉप करूया, म्हणजे मायनिंग करूया थोडीफार. तर आज आपल्याला स्टेज 2 लेवल 2 कशी पण करायची आहे. लेवल 2 केवची आय थिंक. तर आत्ताशी का आपली पहिलीच लेवल चालू आहे. 200 ब्लॉक आपण माइन केलेत. थोडेफार एक्स वगैरे आपण बनवून घेऊया. एक बनवू आणि आपले स्टिक संपला. स्टिकचा तुटवडा पडला आहे आपल्या वर्ल्डमध्ये. एक ट्री आलाय, तो आपण चॉप करून घेऊया. आता आपल्याला जसं केवची लेवल चालू होईल त्यामध्ये आपल्याला आयरन मिळेल. आयरनपासून आता आपण सीझर बनवू आणि सीझर बनवले की आपण ह्यांच्याकडून थोडं ह्यांची केस घेऊया आणि आपल्यासाठी एक बेड बनवूया. आणि त्यांच्यामध्ये बेबी शीप पण आली आहे. आपल्याकडे शीप खूप सारे झालेत, बट आपल्याकडं बाकीचे ॲनिमल्स नाही आहेत. आता मला तर वाटत नाही की आता आपल्याला अजून ॲनिमल्स भेटतील. खूप सारं ब्रेड भेटली, वॉटर बकेट नाईस, आणि एक पिकेक्स भेटली. मला पिकेक्स बनवायची होती पण भेटली. आता खूप सारी मायनिंग करू आपण फास्टली. यार ग्रास उगली पाहिजे यार साईडनी. हा ग्रास ब्लॉक ठेवला असता, बट असून द्या. आता हे थोडे एरिया आपल्याला एक्सपांड पण करायचं आहे. आणि देन त्याच्यानंतर आपल्यासाठी राहायला आपल्याला एक जागा बनवायची आहे. चिकनला तिकडे नेण्यासाठी आपल्याला एक सीडसुद्धा गरजेची. सीड्स पण नाही आहे यार आपल्याकडे. मग आपण ब्रेड कशी यार प्रोड्यूस करायची. पीक आले. पीकसाठी कॅरेट आहे का आपल्याकडं? शेट यार, कॅरेट पण नाही आहे आपल्याकडे. कसलं भंगार वर्ल्ड आहे आपलं. कॅरेट नाही साधं यार. बोन ब्लॉक भेटला आहे, म्हणजे आता बोन मिलची तर कमी होणार नाही आपल्याला.
आपल्याला कुठून तरी कॅरेट आणि एक सीड गरजेची आहे ह्या दोघांना तिकडे नेण्यासाठी. ढकलत नेलं म्हणजे यांचं मृत्यूच पडतील यार हे खाली. हा तर तीच माझ्याकडनं SMP बनले नाही त्यामुळे सॉरी आपले चॅलेंजेस झाले नाही. पण चॅलेंजेस आपले नेक्स्ट व्हिडिओमध्ये होतीलच. म्हणजे माझ्याकडे ज्यावेळेस गेमिंग लॅपटॉप वगैरे कम्प्युटर हे ते आलं तर त्यावेळेस. आणि अजून एक पिग आलं यार. काही वेळेस 2 आले ते काय माहिती. हां तर आपल्याकडं गेमिंग PC नाही तर लॅपटॉप आला की आपण बनवूयाच SMP आणि त्यात चॅलेंजेस घेऊया. यार आत्ता मला तुमच्यासाठी चॅलेंजेस घ्यायचे होते पण चॅलेंजेस घेण्यासाठी सर्व्हरच बनलं नाही. इट्स ओके. आता आपण आता रोब्लॉक्स पण खेळायला चालू करणार आहे आणि थोड्या दिवसातच रोब्लॉक्सची व्हिडिओ पण येईल. आणि आता उद्या आपली फ्री फायरची व्हिडिओ येणार आहे आणि हा आपला वन ब्लॉकचा पार्ट 2 आहे. आणि कमेंटमध्ये यार तुम्ही सांगत जावा ना की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बनवावं. तुम्ही यार सजेशनच देत नाही मग काय करणार. हां आय थिंक सो 5 ब्लॉकची रेडियसमध्ये. ओके नाईस. आता इकडच्या साईडला लावून द्या. इकडं 3-4 ब्लॉकचा गॅप आहे या. आपण आता मस्तपैकी सगळं एरिया एक्सपांड करूया आणि मग तुम्हाला मी पुन्हा भेटतो एरिया एक्सपांड करून आणि आपली केववाली लेवल ओपन करून. तर मित्रांनो आपण बऱ्यापैकी बेस झालेला आहे. आपला वाढवून झाला आहे बेस बऱ्यापैकी. आणि ते आपलं नवीन फेस चालू होणार आहे थोड्याच वेळात. 4 सेकंड, 3 सेकंड, 2 सेकंड, 1 सेकंड. नवीन फेस चालू झाला आहे आपला. आणि यार काय माहिती कसं काय इथं शिप्सच्या मध्ये क्रीपर स्पॉन झालता आणि मी रॉकेट्स वाव. मी थोड्या वेळासाठी ऑफलाईन गेलतो कारण मी ऑनलाईन माईक मागवला होता तो आलता. आणि आता मला तुम्ही सांगा आवाज थोडा वेगळा येतोय का नाही कारण माईक लावलाय ना मी तर. आणि इथं क्रीपर आला हिट्ट होता तो काय त्याच्यापाशी सगळ्या शिप्स होत्या. माझ्या हातात वीट होती आणि मी इथे आलो आणि तो जो चालू झाला त्याचं म्हणजे ब्लास्ट होण्याआधी तो कसा असं फुकतो जरा थोडा. तर मग मी माग आलो पर हितपर्यंत आलो तरीसुद्धा तो थांबला नाही आणि फुटला. असला भारी व्ह्यू होता. असं सगळ्या बाजूने शिप उडत होत्या सगळ्या बाजूने आणि इथलं सगळं डॅमेज झालं होतं. नशीब आपलं बेस इथपर्यंत मेन जे आहे ना तिथपर्यंत काय झालं नाही. हां आणि इथं आपण आता फार्मिंगसाठी इथं थोडी जागा केली आणि इथं आपण झाडं वगैरे लावायचे. आता सरसे लगेच झाडं पण लावून टाकूया. आणि 404 ब्लॉक्सला आपलं नवीन फेज चालू झालेला आहे. आय थिंक सो हा केववाला फेज असेल ही माझ्या मते. तर आता आपल्याला ह्या सगळ्या प्राण्यांना परत शिफ्ट करायला लागलं आणि आपल्याकडे जेवढे शिप होतं तेवढं सगळं गेलं. तर फक्त ब्लॅक शिप राहिली. आणि लिटरली मी हा बेस जेव्हा बनवत होतो त्यावेळेस इथे एक खड्डा होता. शिप बिचारे आले माझ्याकडे यायचा प्रयत्न करत होते आणि डायरेक्ट खाली. लय वाईट झालं पण काय करणार जे व्हायचं होतं ते झालं. तर आता नो 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 गाईज नो गाईज नो गाईज नो वे नो वे नो वे नो वे. शी यार ब्लॉकच प्लेस झाला नाही तर तो तिथं आलता पण. 1 मिनिट 1 सेकंड 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 1 ब्लॉक 1 ब्लॉक 1 ब्लॉक 1 ब्लॉक. अरे यार शी 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 शी. सगळं सामान खाली पडतंय यार शे. 1 मिनिट फक्त मला हे दे. 1 सेकंड 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 इथं ब्लॉक लागून दे. तर मला माझं सामान सगळं क्लिक करून दे. यार लय सामान गेलं रे. असून द्या काय आता जायचं होतं ते गेलं. बट क्रीपर फुटल्यामुळे एक चांगलं काम झालं ते म्हणजे आपल्याला खूप सारी वूल भेटली. माझ्या हाताने तर मी मारू शकलो नसतो माझ्या एवढ्या शिप्सला. क्या आता मार के. हो फुल्ली इन्चंटेड गोल्डनचं
आर्मर आहे त्याच्याकडं. अरे अरे हो यार चिकन, तू माझ्या टीममध्ये का त्याच्या टीममध्ये? त्याच्या खाली जाऊन थांबली तो, ते ह्या झॉम्बी त्याच्यावरती आले आणि मला मारायचा प्रयत्न करतोय. दोनदा मी मेलो रे, बट तिसऱ्यांदा आता मारणार. ती 2 जण असती तर मी नसतोच वाचलो. ती 2 जण जाळत मेली. अरे हा मरतोय का नाही रे? क्रिटिकल शॉट, क्रिटिकल शॉट, क्रिटिकल शॉट मारले की स्पार्कल्स येतात यार, मला आज कळले. हा फॅक्ट आहे, फॅक्ट आहे, फॅक्ट लक्षात ठेवा. क्रिटिकल शॉट मारला माइनक्राफ्ट नवीन अपडेटमध्ये की स्पार्कल्स येतात. ह्याच्यावरून आपण समजू शकतो की क्रिटिकल शॉट आहे की नॉर्मल शॉट आहे. मी यार ह्याच्याकडे इतके दिवस क्रिटिकल शॉट मारतोय, ऑब्झर्व का नाही केलं? फायनली काय काय ड्रॉप केले, फक्त आयरन गोल्डचे बूट्स, ते पण इतके भंगार. सगळी मेहनत वाया गेली. ह्याच्यावरून आपल्याला आता हे कळतंय की आता रात्रीची मायनिंग नाही करायची. क्रीपर स्पॉन झालं, एक चांगलं झालं. आता आपल्याला बेड बनवता येईल, म्हणजे रात्र झाली की लवकर सकाळ होईल. हा तर आता माझा काय प्लॅन आहे, खूप मोठी व्हिडिओ बनत चालली आहे. इथे आपण फक्त फार्मिंग करून घेऊया, त्यांना सगळ्यांना तिकडे शिफ्ट करूया, बेसला जरा थोडं नीट करू आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच एंड करू. हा ट्री तोडू, कारण आपल्याला फेन्सेस पाहिजे खूप सारे, त्यावाल्या ओकचे, त्यावाल्या लॉकचे. तर पहिलेच आपण एक्स बनवून घेऊया. तर तुम्ही बॅकग्राऊंडला गाणे ऐकत असताल तर मी जेजुरीत राहतो ना, तर जेजुरीमध्ये चंपाषष्ठी सुरू झाली आहे. चंपाषष्ठीचे घट बसलेत देवाचे, तर त्याच्यामुळे तिथं गडावरती खूप सारे गाणी वगैरे बोलली जातात आणि गर्दी असल्यामुळे एक सारखे अनाऊन्समेंट होते. त्यामुळे तुम्ही त्या बॅकग्राऊंड व्हॉईसकडे लय लक्ष देऊ नका, आपल्या व्हिडिओकडे यार, मेन व्हिडिओकडे लक्ष द्या. हां तर आता मी बेस पहिले अपग्रेड करतो, 2च मिनटात बेस अपग्रेड करतो आणि परत येतो. तर मित्रांनो एक लय मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर मी खूप तर प्रॉब्लेम तुम्हाला सांगायचा आहे. तुम्हाला इथं बीज दिसत असेल, पहिलंच ट्री उगलं आहे, ग्रो झालं आहे आणि त्याच्यामध्ये काय बोलतं त्याला, त्यांचं बीजचं घर बनलं आहे. आता जर चुकून माझ्याकडनं ट्री तुटला किंवा त्याला हे तुटलं तर माझ्या मागं हे हात धुवून लागतील यार. कुठं गेल्या, आता घरात गेले असतील होते त्यांच्या. तर हा एक प्रॉब्लेम झाला आहे. आणि इथे माझ्याकडे जेवढे सीड्स होते तेवढे सीड लावलेत आणि एक काय असतं ते रेड कलरचं असतं फ्रूट का काहीतरी, ते पण लावलं आहे. आणि इथे चिकन्सला मी पाठवले आतमध्ये, त्यांनी एक लिटल चिकन पण आलं आहे, खूप सारे अंडी दिलेत. आता आत गेलो तर ह्या सगळ्या बाहेर येतील, त्याच्यामुळं आपण राहून द्या, तिथंच असून द्या. आणि बेस पण हे केला आहे आणि साईडनी सगळीकडनं फेन्सेस लावलेत, बिकॉज ह्या गाया सारख्या पडत असतात खाली यार, मग दूध कुठून पण येणार यार मला, काय पण बनवायचं असेल तर त्याच्यामुळे हे साईडनी पण कवर केलं. आणि फुलं वगैरे लावल्यात, मी डेकोरेशन करायचं ट्राय केलं. आणि हे मी का बनवलं माहिती का, साईडनी शेवल का मारला आहे, बिकॉज हा जो मेन 1 ब्लॉक आहे का आपला, तो हरवतो. ग्रास ब्लॉक जर राहिला, इथं ग्रास ब्लॉक असेल आणि साईडने पण ग्रास ब्लॉक असलं कळतच नाही यार 1 ब्लॉक कोणचा आहे, कुठला पण ब्लॉक तुटतो. त्यामुळे असं केलं आहे. आणि बेड वगैरे लावलं आहे आणि रिस्पॉन पॉईंट सेट केला आहे मी ऑलरेडी. आणि इथं माझं एक रात्र झोपून पण झाले. आणि दुसरं ट्री पण 3 ट्रीज ग्रो झालेत. नाईस. मला वाटलं ह्या ट्रीमुळे ग्रो होणार नाही, बट होता ते ग्रोथ चांगली आहे ट्रीजची. इथे एक स्लॉट रिकाम आहे ना आपल्याकडे, स्प्रूक ट्री का कसला तरी एक ट्रीची स्लॅपलिंग आहे. कुठे गेला, हा ट्री एक लावूया. ह्या ट्री लावून आपला व्हिडिओ स्टॉप करूया इथे. वाव, साईडला लागला असता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय करावं हे का तुम्ही कमेंटच करत नाही, मागच्या व्हिडिओत पण कोणी कमेंट केलं नाही की पुढच्या व्हिडिओमध्ये काय करावं, तर मला नक्की सांगा पुढच्या व्हिडिओत काय करावं आपण. आणि आता आपण बेस पण मस्त स्वच्छ केला ना का, बीच नाईस. तर बाय बाय, मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.